हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो सॉलिड स्टेटचे न्यूमेरिकल्स आणि त्यामध्ये नेक्स्ट न्यूमेरिकल असणार आहे आपलं ॲल्युमिनियम क्रिस्टलायझेस इन क्यूबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर विथ युनिट सेल एज लेंथ ऑफ 353.6 पिकोमीटर. व्हॉट इज द रेडियस ऑफ एल ॲटम. मीन्स बघा आता ॲल्युमिनियम क्रिस्टल आहे आणि ॲल्युमिनियम क्रिस्टलाइज झाला आहे क्यूबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर मध्ये. सो बघू शकता ॲल्युमिनियम क्रिस्टलाइज झालेला आहे क्यूबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर मध्ये विथ युनिट सेल एज लेंथ. युनिट सेल एज लेंथ असणार आहे ए. आपण युनिट सेल एज लेंथ डिनोट करू ए नी, जे असेल 353.6 पिकोमीटर. व्हॉट इज द रेडियस ऑफ एल ॲटम. आपल्याला फाइंड करायचं आहे रेडियस ऑफ एल ॲटम. सो रेडियस इक्वल टू असेल क्वेश्चन मार्क. मीन्स आपल्याला रिलेशन लागेल बिटवीन रेडियस अँड द एज लेंथ. सो स्ट्रक्चर बघावं लागेल आपल्याला. सीसीपी स्ट्रक्चर आहे. सीसीपी स्ट्रक्चर असेल किंवा एफसीसी स्ट्रक्चर असेल तर बघू शकतो आपण आर इज इक्वल टू असेल ए अपॉन 2√2. सो रिलेशन असेल बिटवीन एज लेंथ अँड रेडियस इन सीसीपी स्ट्रक्चर और एफसीसी स्ट्रक्चर आर इज इक्वल टू ए अपॉन 2√2. सो आर इज इक्वल टू बघू शकता तुम्ही ए अपॉन √2 ची व्हॅल्यू लिहू शकतो आपण 1.414. सो √2 ची व्हॅल्यू असेल 1.414. आर इज इक्वल टू असेल ए अपॉन 2 into 1.414 that is 2.828. So radius equal to असेल a upon 2.828. So radius equal to बघू शकता 353.6 upon 2.828. So radius equal to असेल 353 upon 2.828. सो आता याला जर सॉल्व्ह करायचं असेल आपल्याला तर बघू शकता आपल्याला यूज करावं लागेल लॉगॅरिथम्स. सो बघू शकता फर्स्ट आपल्याला फाइंड करावं लागेल लॉग ऑफ 353.6 लॉग ऑफ 2.828. सो बघा आता लॉगॅरिथम बघताना दोन व्हॅल्यूची डिव्हिजन असेल तर लॉगची विल सबट्रॅक्शन. तर लॉगॅरिथम बघताना बघा आपल्याला बघावं लागेल 35 चा 3 मध्ये 6 मध्ये मीन डिफरन्स, 28 चा 2 मध्ये 8 मध्ये मीन डिफरन्स. आणि याचे कॅरेक्टरिस्टिक बघू शकता 1 2 3. पॉईंटच्या आधी बघू शकता 3 डिजिट आहे. पॉईंटच्या आधी 3 डिजिट असेल तर लॉग बघताना 2 पॉईंट आणि पॉईंटच्या आधी बघू शकता 1 डिजिट आहे तर लॉग बघताना बघू शकता 0 पॉईंट. सो 35 चा 3 मध्ये बघू शकता 35 चा 3 मध्ये असेल 5478 आणि मेन डिफरन्स 6 मध्ये दॅट इज असेल 7. सो आपला असेल 5485. व्हॅल्यू येईल आपली 5485. आता इन केस ऑफ लॉगॅरिथम्स मेन डिफरन्स आपण ऍड करतो. त्यानंतर बघायचं आहे 2.828. 2.828 बघताना बघावं लागेल आपल्याला 28 चा 2 मध्ये 8 मध्ये मीन डिफरन्स. सो ही व्हॅल्यू असेल 4514. सो मीन डिफरन्स ऍड करून व्हॅल्यू असेल 4514. आता दोन व्हॅल्यूजचा डिव्हिजन आहे. सो लॉगचा विल आपलं सबट्रॅक्शन अकॉर्डिंग टू लॉगॅरिथमिक रूल्स. सो 5 minus 4 that is 1, 8 minus 1 that is 7, 4 that is 14 minus 5 that is 9, 4 minus 4 that is 0, 2.0971. आता आपल्याला बघावं लागेल अँटीलॉग ऑफ 2.0971. आता अँटीलॉग बघताना बघू शकता जी व्हॅल्यू पॉईंटच्या आधी असेल, पॉईंटच्या आधी जी व्हॅल्यू असेल ते येईल 10⁻². सो पॉईंटच्या आधी जी व्हॅल्यू होती ती आली 10⁻². आणि पॉईंट नंतर जी व्हॅल्यू असेल ते बघावं लागेल आपल्याला अँटी लॉगॅरिथम मध्ये दॅट इज 09 चा 7 मध्ये 1 मध्ये मेन डिफरन्स. सो 09 बघावं लागेल आपल्याला अँटी लॉगॅरिथम मध्ये. 09 चा आपल्याला बघावं लागेल 7 मध्ये दॅट इज व्हॅल्यू असेल आपली 1250 आणि 1 मध्ये मेन डिफरन्स जो असेल 0. सो आपली व्हॅल्यू असेल 1250. व्हॅल्यू असणार आपली 1250. सो फर्स्ट डिजिट नंतर देऊ आपण पॉईंट. इन लॉगॅरिथम अँटी लॉग बघताना बघू शकता आपण फर्स्ट डिजिट नंतर देतो पॉईंट. सो 1.250. सो 1.25 व्हॅल्यू असेल आपली 10⁻² असेल 2. जर पॉवर यूज केला तर 10⁻² आहे. पॉईंट 2 डिजिटनी समोर जाईल दॅट इज 125. सो आपली व्हॅल्यू असेल 125. रेडियस आलेली आपली 125. आता युनिट बघू शकता जर आपली एज लेंथ पिकोमीटर मध्ये आहे तर रेडियस सुद्धा असेल आपली पिकोमीटर मध्ये. सो आपली रेडियस असेल 125 पिकोमीटर. सो फाइंड केला आपण रेडियस. आणि नेक्स्ट आपण फाइंड करू हाऊ मेनी युनिट सेल्स आर देअर इन 1.00 सेंटीमीटर क्यूब ऑफ एल. फर्स्ट आपण फाइंड केली रेडियस आणि आता आपल्याला फाइंड करायचे नंबर ऑफ युनिट सेल्स. सो याचा स्क्रीनशॉट करून घ्या. यानंतर बघू आपण
नंबर ऑफ युनिट सेल्स. सो फर्स्ट आपण फाइंड केलं रेडियस ऑफ एल ॲटम आणि नेक्स्ट आपल्याला फाइंड करायचं आहे हाऊ मेनी युनिट सेल्स मीन नंबर ऑफ युनिट सेल्स. बघू शकता हाऊ मेनी युनिट सेल्स आर देअर इन 1.00 सेंटीमीटर क्यूब ऑफ एअर. मीन्स 1.00 सेंटीमीटर क्यूब या व्हॉल्यूम मध्ये किती युनिट सेल्स असतील ते आपल्याला फाइंड करायचं आहे. आणि बघू शकता आपल्याला गिवन आहे लेंथ एज लेंथ दॅट इज ए इज इक्वल टू 353.6 पिकोमीटर. त्यानंतर बघू शकता आपल्याला गिवन आहे व्हॉल्यूम. गिवन व्हॉल्यूम असेल 1.00 सेंटीमीटर क्यूब आणि या व्हॉल्यूम मध्ये आपल्याला फाइंड करायचं आहे नंबर ऑफ युनिट सेल्स. सो नंबर ऑफ युनिट सेल्स आपल्याला विचारलेला आहे 1.00 मीन्स 1 सेंटीमीटर क्यूब व्हॉल्यूम मध्ये आपल्याला फाइंड करायचं नंबर ऑफ युनिट सेल्स. सो नंबर ऑफ युनिट सेल्सचा फॉर्म्युला बघू शकता तुम्ही. नंबर ऑफ युनिट सेल्स इक्वल टू इन अ गिवन व्हॉल्यूम. जर आपल्याला व्हॉल्यूम गिवन असेल आणि गिवन व्हॉल्यूम मध्ये आपल्याला फाइंड करायचं नंबर ऑफ युनिट सेल्स तर असेल व्हॅल्यू व्ही अपॉन ए क्यूब. सो बघू शकता व्हॅल्यू असेल व्ही अपॉन ए क्यूब फॉर द गिवन व्हॉल्यूम. गिवन व्हॉल्यूम मध्ये जर आपल्याला फाइंड करायचं आहे नंबर ऑफ युनिट सेल्स. आता बघू शकता व्हॉल्यूमची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे दॅट इज व्ही आपल्याला गिवन आहे. ए क्यूब आपल्याला फाइंड करावं लागेल. सो बघू शकता ए ची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे ए क्यूब आपल्याला फाइंड करावं लागेल. सो बघू शकता आता ए. आता व्हॉल्यूम आपला सेंटीमीटर क्यूब मध्ये असेल आणि ही व्हॅल्यू पिकोमीटर मध्ये. सो आपण जेव्हा डिव्हिजन मध्ये पुट करू दोन्ही व्हॅल्यू आपल्याला सेंटीमीटर क्यूब मध्ये लागतील. सो 353.6 आणि याला कन्वर्ट करावं लागेल सेंटीमीटर मध्ये दॅट इज 10⁻⁻10. पिकोमीटर टू सेंटीमीटर करताना 10⁻⁻10 करावं लागेल. सो पिकोमीटरचं सेंटीमीटर केलं आपण. आता आपण पुट करू शकतो व्हॅल्यूज. सो नंबर ऑफ युनिट सेल्स बघू शकता नंबर ऑफ युनिट सेल्स. नंबर ऑफ युनिट सेल्स असतील व्ही अपॉन ए क्यूब. सो व्ही ची व्हॅल्यू बघू शकता 1.00 दॅट इज आपण लिहू शकतो 1 अपॉन ए क्यूब. सो ए क्यूब ए चा करावा लागेल क्यूब दॅट इज 353.6 इंटू 10⁻⁻10 आणि याचा करावा लागेल क्यूब. सो आता बघू शकता तुम्ही 1 अपॉन 353 इंटू 10⁻⁻10 आहे. पॉवर सेपरेट करून लिहू आपण. दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे सो पॉवर सेपरेट करून लिहू शकतो 10⁻⁻10 क्यूब. सो दोन्ही व्हॅल्यूच असेल क्यूब. त्यानंतर बघू शकता आता 1 अपॉन 353.6 चा क्यूब आहे. सो आपल्याला पहिले सॉल्व्ह करावं लागेल क्यूब आणि क्यूब सॉल्व्ह करायसाठी आपण घेऊ लॉगॅरिथम्स. त्यानंतर बघू शकता 10⁻⁻ असेल -10 आणि -10 चा असेल क्यूब. सो 10⁻⁻10 आहे आणि -10 चा क्यूब असेल तर बघू शकता 10⁻⁻10 आणि चा क्यूब असेल. आता बघू शकता 10 च्या पॉवर मध्ये -10 आहे आणि त्याच्या पॉवर मध्ये 3 आहे. तर असं करताना पॉवरचा जर पॉवर असेल तर पॉवरची करायची मल्टिप्लिकेशन दॅट इज 10⁻⁻10 इंटू 3. -10 इंटू 3 दॅट इज होऊन जाईल 10⁻⁻30. सो व्हॅल्यू असेल 10⁻⁻30. 1 अपॉन घ्यावं लागेल 353.6 चा क्यूब. सो 353.6 चा क्यूब घ्यायचा असेल तर याचा घेऊ शकतो आपण लॉगॅरिथम्स आणि अकॉर्डिंग टू लॉगॅरिथमिक रूल्स बघू शकता लॉग ऑफ 353.6. आता 353.6 चा लॉग घेतला आपण आणि जी व्हॅल्यू पॉवर मध्ये असेल ती येऊन जाईल मल्टिप्लिकेशन मध्ये अकॉर्डिंग टू लॉगॅरिथमिक रूल्स. लॉगॅरिथमिक रूल्स नुसार जी व्हॅल्यू पॉवर मध्ये असेल ते येईल मल्टिप्लिकेशन मध्ये. आता 353.6 चा लॉग आपण सुरुवातीला घेतलाय दॅट इज 2.5485 मल्टिप्लाइड बाय असेल 3. बघू शकता 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल याच्या लॉगला. आता 3 कुठून आलेला आहे तर बघा पॉवर मध्ये 3 होता. लॉगॅरिथमिक रूल नुसार जी व्हॅल्यू पॉवर मध्ये असेल ती येईल मल्टिप्लिकेशन मध्ये. सो बघू शकता आता 3 5 15 दॅट इज कॅरी 1 3 8 24 प्लस 1 25. बघू शकता 3 8 24 प्लस 1 25 कॅरी 2 3 4 12 12 प्लस 2 14 कॅरी 1 3 5 15 प्लस 1 16 सॉरी कॅरी 1 3 2 6 प्लस 1 7. सो व्हॅल्यू असेल 7.6455. आता याचा घ्यावं लागेल आपल्याला अँटीलॉग. याचा लॉग घेतला होता आपण आता घेऊ आपण याचा अँटीलॉग 7.6455. सो आता याचा घ्यावं लागेल आपल्याला अँटीलॉग आणि अँटीलॉग मध्ये बघावं लागेल आपल्याला जी व्हॅल्यू बघू शकता आता पॉईंटच्या आधी असेल. जी व्हॅल्यू पॉईंटच्या आधी असेल ते येईल 10⁻⁷. बघून घ्या पॉईंटच्या आधी जी व्हॅल्यू असेल ते येईल 10 च्या पॉवर मध्ये आणि लॉगॅरिथमिक बघताना 64 चा बघावं लागेल आपल्याला 5 मध्ये. अँटीलॉग बघताना 64 चा 5 मध्ये मेन डिफरन्स. सो 64 चा 5 मध्ये बघू शकता तुम्ही 64 चा 5 मध्ये असेल 4416 आणि अँटीलॉग मध्ये 5 दॅट इज मेन डिफरन्स 5 मध्ये. सो व्हॅल्यू असेल 4421. व्हॅल्यू असेल 4421. अँटीलॉग असेल 4421. फर्स्ट डिजिट नंतर द्यावं लागेल पॉईंट. सो आपली व्हॅल्यू आली याची 1/4.421 10⁻⁴
7. याला सॉल्व्ह केल्यानंतर इतका याचा क्यूब आलेला आहे आणि 10⁻⁻10 चा पॉवर 3 असेल तर आपण सॉल्व्ह केलाय 10⁻⁻30. सो बघू शकता आता 1/4.421. आता 1 च्या फॉर्म मध्ये जर व्हॅल्यू असेल तर बघू शकता 1/4.421 1 च्या फॉर्म मध्ये जर व्हॅल्यू असेल तर याला घेऊ शकतो आपण रेसिप्रोकल. सो आता रेसिप्रोकलचा पेज फाइंड करावा लागेल तुम्हाला आणि रेसिप्रोकलच्या पेजवर गेल्यानंतर बघू शकता 1/4.4 मध्ये बघावं लागेल. रेसिप्रोकल मध्ये बघावं लागेल 4.4. 4.4 चा 2 मध्ये 1 मध्ये मेन डिफरन्स. सो 4.4 चा 2 मध्ये दॅट इज व्हॅल्यू असेल 2262 आणि 1 मध्ये मेन डिफरन्स दॅट इज असेल 1. सो व्हॅल्यू असेल 2261. बघू शकता आता 2262 व्हॅल्यू असेल आणि इन केस ऑफ रेसिप्रोकल मेन डिफरन्स करावा लागेल सबट्रॅक्ट. सो 4.421 ची व्हॅल्यू असेल 2262 आणि मेन डिफरन्स केला सबट्रॅक्ट दॅट इज 2261. सो इन केस ऑफ रेसिप्रोकल मेन डिफरन्स सबट्रॅक्ट करावा लागेल. त्यानंतर बघू शकता 4.4 मध्ये बघितलं आपण 1 मध्ये मेन डिफरन्स. सो व्हॅल्यू लिहायची 0 पॉईंट. ऑलवेज जेव्हा रेसिप्रोकल लिहा व्हॅल्यू लिहायची 0 पॉईंटच्या फॉर्म मध्ये. सो व्हॅल्यू असेल 0.2261. 2261. 10⁻⁷ आहे 10⁻⁻30 आहे. सो याला सॉल्व्ह करू शकतो आपण. 10⁻⁷ आहे 10⁻⁻30 आहे. 10⁻⁷ 10⁻⁻30 दॅट इज बघू शकता आता बेस मध्ये मल्टिप्लिकेशन आहे पॉवरची होईल ऍडिशन 7 - 30. आता मायनस साइन आहे म्हणून मायनस आलेला आहे. 7 - 30 दॅट इज -23. बघू शकता 10⁻⁻23 इन बेस मध्ये. आता बघू शकता -23 जर पॉवर मध्ये गेला तर व्हॅल्यू होईल 0.2261 10⁻+23. आता बेस मध्ये डिव्हिजन मध्ये मायनस असेल वर गेल्यानंतर प्लस होऊन जाईल. सो एक पॉवर जर आपण यूज केला तर 2.261 10⁻22. सो जर आपण एक पॉवर यूज केला 23 तर पॉईंट एक डिजिटने समोर जाईल दॅट इज 2.261 10⁻22. सो आपला फायनल आन्सर असेल नंबर ऑफ युनिट सेल्स इक्वल टू 2.261 10⁻22. सो असतील नंबर ऑफ युनिट सेल्स. सुरुवातीला आपण फाइंड केलं रेडियस आणि आता फाइंड केलं आपण नंबर ऑफ युनिट सेल्स. बघून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. क्वेश्चन बघू शकता तुम्ही. कॉपर क्रिस्टलायझेशन एफसीसी युनिट सेल. पहिले तर सुरुवातीला बघायचं गिवन काय आहे तर कॉपर गिवन आपल्याला क्रिस्टलाइज झालेला एफसीसी युनिट सेल मध्ये विथ एज लेंथ. बघू शकता एज लेंथ आपल्याला गिवन आहे दॅट इज 495 पिकोमीटर. सो गिवन लिहून घ्या. सुरुवातीला गिवन आहे आपल्याला एज लेंथ. गिवन असेल एज लेंथ. एज लेंथ डिनोट करायची नेहमी ए नी. सो एज लेंथ आपण डिनोट करू ए नी. आपल्याला गिवन आहे 495 पिकोमीटर. त्यानंतर बघू शकता व्हॉट इज द रेडियस ऑफ सीयू ॲटम. डायरेक्टली विचारलेलं आहे रेडियस ऑफ सीयू ॲटम. सो टू फाइंड बघू शकता गिवन लिहिलं त्यानंतर लिहू टू फाइंड रेडियस. टू फाइंड रेडियस. रेडियस ऑफ सीयू ॲटम फाइंड करायचे आहे. डिनोट करायचा आर नी इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. आता आपल्याला लागेल रिलेशन बिटवीन द रेडियस अँड द एज लेंथ. बघून घ्या रेडियस आणि एज लेंथ मधलं रिलेशन असेल तर एज लेंथ वरून आपण रेडियस फाइंड करू शकतो इन एफसीसी युनिट सेल. बघा आता गिवन आहे आपल्याला एफसीसी युनिट सेल. कॉपर क्रिस्टलाइज झालेला एफसीसी युनिट सेल मध्ये. सो इन एफसीसी युनिट सेल आर इज इक्वल टू असेल a/2√2. हे रिलेशन जर तुम्हाला लक्षात राहिलं आर इज इक्वल टू a/2√2 इन एफसीसी युनिट सेल. रिलेशन बिटवीन रेडियस अँड एज लेंथ असेल आर इज इक्वल टू a/2√2. हे जर रिलेशन तुम्हाला लक्षात राहिलं तर इझिली तुम्ही आन्सर फाइंड करू शकाल. बघा आता फक्त आपल्याला पुट करायची आहे व्हॅल्यू दॅट इज एज लेंथ. एज लेंथची व्हॅल्यू आहे 495 पिकोमीटर डिवायडेड बाय 2√2. बघू शकता 2√2 ने डिवाइड करायचं आहे. त्यानंतर मिळून जाईल आपल्याला आन्सर. बघा सॉल्व्ह करायचं असेल तर 495/2 इंटू √2 ला लिहू शकतो आपण 1.414. √2 ची व्हॅल्यू तर लक्षात ठेवून घ्यायची. √2 ची व्हॅल्यू असेल 1.414. सो बघा 495 नी 2 ला 495/2 ने जर 1.414 ला मल्टिप्लाय केला तर येईल 2. बघू शकता 2.828 मल्टिप्लिकेशन नंतर. आता याला जर सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्हाला लॉगची कॅल्क्युलेशन्स आले पाहिजे. तर आपल्याला फाइंड करावं लागेल लॉग 495 चा. जर तुम्हाला लॉगची कॅल्क्युलेशन्स येत नसेल तर तुम्ही व्हिडिओज मध्ये बघू शकता जिथे आपण लॉगॅरिथमचे पूर्ण व्हिडिओज घेतले आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता की तुम्ही लॉगची व्हॅल्यूज कशी फाइंड करू शकता. ठीक आहे. लॉगॅरिथमिक व्हॅल्यूज जर फाइंड करायच्या असतील तर बघू शकता तुम्ही आता 495 आपल्याला घ्यावं लागेल लॉग ऑफ 495 आणि यासाठी कॅरेक्टरिस्टिक घ्यावं लागेल. सुरुवातीला कॅरेक्टरिस्टिक घ्यायची असतील तर बघा लॉग ऑफ 495 असेल तर कॅरेक्टरिस्टिक असेल
बघा आता पॉईंट कुठं असेल तर 5 नंतर असेल, पॉईंटच्या आधी बघा पॉईंट असेल 5 नंतर तर 1 2 3 डिजिट आहे, पॉईंटच्या आधी 3 डिजिट असतील तर त्यातून 1 सबट्रॅक्ट करायचं आणि लिहायचं 2 पॉईंट. बघू शकता 495 आहे, 495 मधून आता 495 हा 3 डिजिट नंबर आहे, 3 डिजिट नंबर असेल तर याला 1 मायनस करायचा आणि लिहायचं 2 पॉईंट. हे असेल याचं कॅरेक्टरिस्टिक. त्यानंतर बघू शकता 2.828, पॉईंटच्या आधी बघू शकता एकच डिजिट आहे दॅट इज 2 आणि 1 मायनस 1 होऊन जाईल 0. सो हे झाले याचे कॅरेक्टरिस्टिक. आता आपल्याला फाइंड करायचा आहे मॅन्टिसा. तो बघून घ्या. आता लॉगॅरिथम मध्ये जावं लागेल आपल्याला. लॉगॅरिथम मध्ये गेल्यानंतर बघा 495 घ्यायचं असेल तर 49चा 5 मध्ये घ्यावं लागेल. बघा 49चा 5 मध्ये लॉगॅरिथमिक टेबल मध्ये बघावं लागेल. सो सिमिलर टाईपचा लॉगॅरिथमिक टेबल तुमच्याकडे असलं पाहिजे जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम्स करताय सॉल्व्ह. सो 495 दॅट इज 49चा 5 मध्ये बघावं लागेल. 49चा 5 मध्ये असेल बघू शकता तुम्ही 49चा 5 मध्ये असेल 6946 इतकी व्हॅल्यू असेल आपल्या 495चं. त्यानंतर बघू शकता 6946 ही व्हॅल्यू असेल 49चा 5 मध्ये. त्यानंतर आपल्याला बघावं लागेल लॉग ऑफ 2.828. आता पॉईंट घ्यायचा नाही, डायरेक्ट व्हॅल्यू घ्यायची 28चा 2 मध्ये, 8 मध्ये मेन डिफरन्स. 28चा जर 2 मध्ये बघितलं तर असेल 4502 आणि मेन डिफरन्स यामध्ये ऍड करावा लागेल. तर मेन डिफरन्स बघावं लागेल आपल्याला पुन्हा 8 मध्ये आणि मेन डिफरन्स असेल याचा 12. सो मेन डिफरन्स यामध्ये ऍड करावा लागेल. सो आन्सर येऊन जाईल आपला 4154. सो या दोघांची करावं लागेल आता सबट्रॅक्शन, बिकॉज इथे व्हॅल्यूजची डिव्हिजन. व्हॅल्यूजचे जर डिव्हिजन असेल तर लॉगची करावं लागेल आपल्याला सबट्रॅक्शन लॉगॅरिथमिक रूल्स नुसार. जर व्हॅल्यूजचे डिव्हिजन असेल तर लॉगची सबट्रॅक्शन करायची. बघा 6 मधून 4 दॅट इज 2, 4 मधून 1 दॅट इज 3, 9 मधून 5 दॅट इज 4, 6 मधून 4 दॅट इज 2 आणि 2 मधून 0 दॅट इज 2.2432. आता बघा हे आलेली आहे व्हॅल्यू, या दोघांना सॉल्व्ह करून व्हॅल्यू आलेली आहे. याचा बघायचा आहे अँटीलॉग. अँटीलॉग ऑफ 2.2432. आता तुम्ही जायचं अँटीलॉग मध्ये गेल्यानंतर बघू शकता तुम्ही सुरुवातीला तर पॉईंटच्या आधी जी व्हॅल्यू असेल ते घ्यायचा 10चा पॉवर. सो सुरुवातीला जी व्हॅल्यू असेल त्याला घेऊन घ्यायचा 10चा पॉवर दॅट इज बघा आन्सर बघा 10 रेज टू द पॉवर. बघा 10 रेज टू द पॉवर पॉईंटच्या आधी असेल 2 तर 10 रेज टू द पॉवर होऊन जाईल 2. त्यानंतर अँटीलॉग मध्ये जायचं. पॉईंट नंतर ज्या व्हॅल्यू आहे ते गिव्हन असतात 24चा 3 मध्ये, 2 मध्ये मेन डिफरन्स. 24चा जर आपण 3 मध्ये बघितलं तर आपला आन्सर असेल 1750 आणि 2 मध्ये जर मेन डिफरन्स बघितला तर मेन डिफरन्स असेल 1 दॅट इज यांची करावं लागेल ऍडिशन असेल 1751. सो 1751 त्यानंतर 10 रेज टू द पॉवर 2 आणि नेहमी अँटीलॉग फाइंड केल्यानंतर 1 डिजिट नंतर द्यायचा पॉईंट दॅट इज 1.751 10 रेज टू द पॉवर 2 इतका आला आपला आन्सर. त्यानंतर 10 रेज टू द पॉवर 2 जर यूज केलं तर आन्सर होऊन जाईल 175.1 आणि आपल्याला बघा एज लेंथ गिव्हन होती पिकोमीटर मध्ये. सो आपले रेडियस सुद्धा असेल पिकोमीटर मध्ये. अशा प्रकारे तुम्ही फाइंड करू शकता रेडियस. बघून घ्या. नेक्स्ट न्यूमेरिकल बघू शकतो आपण नायोबियम फॉर्म्स बीसीसी स्ट्रक्चर. आता बघा आपल्याला घेऊन आहे नायोबियम आणि नायोबियम फॉर्म करताय बीसीसी स्ट्रक्चर. सो बीसीसी स्ट्रक्चर जर फॉर्म करत असेल बघू शकता नायोबियम फॉर्म्स बीसीसी स्ट्रक्चर. जर बीसीसी स्ट्रक्चर फॉर्म करत असेल नंबर ऑफ पार्टिकल्स और नंबर ऑफ ॲटम्स असतील n = 2. द डेन्सिटी ऑफ नायोबियम. आता आपल्याला घेऊन आहे डेन्सिटी जी आपण डिनोट करू रोनी 8.55 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. डेन्सिटी ऑफ नायोबियम घेऊन आहे. and length unit cell age is unit cell ची एज लेंथ घेऊन आहे that is a 330.6 picometer. How many atoms and unit cells are present in s gram of metal or in 0.5 gram of metal. नायोबियम आपल्याला गिव्हन होता आणि हाऊ मेनी ॲटम्स अँड युनिट सेल्स आर प्रेझेंट इन 0.5 ग्राम ऑफ नायोबियम. आता जे 0.5 ग्राम ऑफ नायोबियम, आता आपल्याला मास गिव्हन आहे नायोबियमचा आणि या मास मध्ये आपल्याला सांगायचं आहे किती युनिट सेल्स अँड प्रेझेंट असतील ॲटम. सो आपण हे मास जे आहे ते डिनोट करू x नी 0.5 ग्राम. सो आता बघू शकता जे पिकोमीटर मध्ये एज लेंथ असेल याला कन्वर्ट करून घेऊ आपण सेंटीमीटर मध्ये 330.6 10 रेज टू द पॉवर -10
सेंटीमीटर. सो आपण कन्वर्ट केलेला सेंटीमीटर मध्ये. त्यानंतर बघा x ग्राम ऑफ मेटल दॅट इज 0.5 ग्राम ऑफ नायोबियम मध्ये आपल्याला फाइंड करायचं आहे नंबर ऑफ ॲटम्स अँड नंबर ऑफ युनिट सेल्स. सो नंबर ऑफ ॲटम्स फाइंड करायचे आहे. सुरुवातीला बघून घ्या नंबर ऑफ ॲटम्स इन 0.5 ग्राम in 0.5 ग्राम ऑफ नायोबियम. सो फॉर्म्युला बघू शकता xn अपॉन रो ए क्यूब. नंबर ऑफ ॲटम साठी फॉर्म्युला असेल xn अपॉन रो ए क्यूब. आता x ची व्हॅल्यू बघू शकता 0.5. x ची व्हॅल्यू गिवन आहे आपल्याला 0.5 ग्राम मध्ये फाइंड करायचं आहे. जितकं आपल्याला ग्राम मध्ये गिवन असेल तितकं ग्राम मध्ये आपल्याला युनिट सेल आणि ॲटम्स फाइंड करावं लागेल आणि आपल्याला गिवन आहे 0.5 ग्राम. यांची व्हॅल्यू असेल 2 दॅट इज BCC स्ट्रक्चर आहे. नंबर ऑफ पार्टिकल्स और नंबर ऑफ ॲटम्स असतील 2 n इक्वल टू 2. रो दॅट इज डेन्सिटी 8.55 बघू शकता डेन्सिटी आहे 8.55 मल्टिप्लाइड बाय त्यानंतर लागेल a क्यूब. आता एज लेंथ आपल्याला गिवन आहे 330.6 बघू शकता 330.6 10⁻⁻10 आणि याचा घ्यावं लागेल आपल्याला होल क्यूब. त्यानंतर आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. सॉल्व्ह करू शकतो आपण बघून घ्या आता. सो बघू शकतो आपण सॉल्व्ह करावं लागेल आता आपल्याला. सो याचा घ्यावं लागेल आपल्याला होल क्यूब. सो सॉल्व्ह करताना लक्षात घेऊ शकतो आपण 0.5 इंटू 2 होऊन जाईल 0.5 इंटू 2 होऊन जाईल 1 अपॉन येईल. त्यानंतर बघू शकता 8.55 पुन्हा 8.55 मल्टिप्लाइड बाय 330. आता बघू शकता मल्टिप्लिकेशन आहे दोन नंबरची 330.6 आणि 10⁻⁻10 यांची असेल मल्टिप्लिकेशन. सो आपण सेपरेट करून लिहू दॅट इज क्यूब ऑफ 330.6 आणि त्यानंतर 10⁻⁻10 आणि याचा करू आपण क्यूब. तर बघू शकता आता 8.55 आणि 330.6 चा होल क्यूब त्यानंतर 10⁻⁻10 याचा सुद्धा असेल क्यूब. आता सुरुवातीला यांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मल्टिप्लिकेशन करायचं आहे तर सुरुवातीला घ्यावं लागेल लॉग ऑफ 8.55 आणि लॉग ऑफ 330.6. 330.6 चा लॉग घेतल्यानंतर बघू शकता लॉग 330.6 चा क्यूब असेल. सो लॉगला करावं लागेल आपल्याला मल्टिप्लाय बाय 3 अकॉर्डिंग टू लॉगॅरिथमिक रूल. जी व्हॅल्यू पॉवर मध्ये असेल लॉगॅरिथम मध्ये ती होऊन जाईल मल्टिप्लिकेशन मध्ये. तर बघू शकता सुरुवातीला लॉग घ्यावा लागेल आपल्याला 8.55 चा आणि 330.6 चा. सो 330.6 आणि 8.55 चा लॉग घ्यासाठी फर्स्ट आपण कॅरेक्टरिस्टिक घेऊ 0 पॉईंट. बघू शकता पॉईंटच्या आधी 1 डिजिट आहे 1 डिजिट आहे मीन्स 1 - 1. त्यानंतर बघू शकता 330.6 आहे पॉईंटच्या आधी 1 2 3 डिजिट आहे. सो 3 - 1 दॅट इज 2 पॉईंट. सो आता घ्या लॉग घेताना बघू शकता 85 चा बघावं लागेल आपल्याला 5 मध्ये. 85 चा बघावं लागेल आपल्याला 5 मध्ये. 85 चा 5 मध्ये बघू शकता तुम्ही 85 चा 5 मध्ये असेल 9320. 85 चा 5 मध्ये आला 9320. त्यानंतर बघू शकता 330.6. सो 33 चा बघावं लागेल आपल्याला 0 मध्ये. 6 मध्ये बघावं लागेल आपल्याला मेन डिफरन्स. सो 33 चा 0 मध्ये बघू शकता 5185 आणि मेन डिफरन्स बघावं लागेल आपल्याला दॅट इज 6 मध्ये. सो बघू शकता 8 असेल मेन डिफरन्स आणि व्हॅल्यू असेल 5185 दॅट इज 5193 इतकी असेल आपली व्हॅल्यू दॅट इज 5193. मल्टिप्लाय बाय 3 करून घ्या व्हॅल्यूला. मल्टिप्लाय बाय करावं लागेल 3 बिकॉज इथे असेल क्यूब असेल तर लॉगला करावं लागेल मल्टिप्लाय अकॉर्डिंग टू लॉगॅरिथमिक रूल. जी व्हॅल्यू पॉवर मध्ये असेल ती घ्यायची लॉग मध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये. सो मल्टिप्लिकेशन करा 3 3 जा 9 त्यानंतर 9 3 जा 27 दॅट इज कॅरी 2 3 1 जा 3 प्लस 2 5 5 3 जा 15 कॅरी 1 3 2 जा 6 प्लस 1 7 7.5579 प्लस करावं लागेल आपल्याला 0.9320 ऍडिशन करा दॅट इज 9 7 प्लस 2 9 5 प्लस 3 8 5 प्लस 9 14 दॅट इज 4 कॅरी 1 8.4899. सो बघून घ्या या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं. सो आपण केली लॉगची ऍडिशन त्यानंतर आपल्याला मिळालेली आहे व्हॅल्यू. याचं फाइंड करू आपण आता अँटीलॉग. सो याचा अँटीलॉग बघू शकता तुम्ही. अँटीलॉग फाइंड करताना आपल्याला पुन्हा लक्षात घ्यावं लागेल पॉईंट नंतर ज्या व्हॅल्यूज आहेत त्याच्या अँटीलॉग फाइंड करावं लागेल. दॅट इज बघू शकता पुन्हा नंबरला डिवाइड करा 3 पार्ट्स मध्ये दॅट इज 48 चा बघावं लागेल आपल्याला 9 मध्ये आणि 9 मध्ये मेन डिफरन्स. सो बघू शकता लॉगॅरिथम मध्ये पॉईंट नंतरच्या व्हॅल्यूज असतात. सो 0.48 बघा लॉगॅरिथमिक टेबल मध्ये. लॉगॅरिथमिक टेबल मध्ये 0.48 मध्ये आले. अँटीलॉग्स मध्ये 0.48 मध्ये बघा 9. 0.48 मध्ये बघू शकतो आपण 9 दॅट इज 3083 व्हॅल्यू आहे. 3083 असेल 9 मध्ये आणि मेन डिफरन्स बघू आपण 9 मध्ये दॅट इज 6. मेन डिफरन्स असेल 6.
सो बघू शकता 9 मेन डिफरन्स ऍड करावा लागेल, दॅट इज 6 + 3 9, त्यानंतर 8 0, सो 3089 इतकी व्हॅल्यू आली असेल आपली. त्यानंतर फर्स्ट डिजिट नंतर देऊ आपण पॉईंट, दॅट इज 3.089, आणि जे व्हॅल्यू असेल पॉईंटच्या आधी ते घेऊ आपण 10च्या पॉवर मध्ये, दॅट इज 10⁸8. सो आपला आन्सर आलेला आहे 1/, बघून घ्या या दोघांच्या मल्टिप्लिकेशनचं जे आन्सर असेल ते असेल 1/3.089 10⁸8. त्यानंतर बघू शकता 10⁻⁻10 होता, 10⁻⁻10 असेल आणि -10चा बघू शकता पुन्हा असेल क्यूब. सो याला सॉल्व्ह करताना जो पॉवर मध्ये व्हॅल्यू असेल बघू शकता 10⁻⁻10 आहे, 10⁻⁻10 आणि याचा घेतलेला आपण क्यूब. सो पॉवरचा पॉवर मध्ये आहे बघा, 10चा पॉवर असेल आणि त्याचा सुद्धा पॉवर, तो पॉवरची होईल मल्टिप्लिकेशन. पॉवरचा जर पॉवर असेल पॉवरची करायची मल्टिप्लिकेशन, दॅट इज 10⁻⁻30. सो 10⁻⁻30 असेल सो असेल +8. सो करून घ्या आता 1/3.089 इंटू 10⁻8 - 30, दॅट इज 10⁻22. त्यानंतर बघू शकता 1/3.089 10⁻22 आहे, वर गेला तर होऊन जाईल +22. आता बघू शकता सिम्पली याचा अँटीलॉग वगैरे न घेता किंवा लॉगॅरिथमिक न सॉल्व्ह न करता डायरेक्ट घेऊ शकतो आपण रेसिप्रोकल. आता पेज काढा रेसिप्रोकलचा, लॉगॅरिथमिक टेबल मध्ये रेसिप्रोकलचं पेज असेल सर्वात शेवटी, त्यामध्ये रेसिप्रोकलला 4 फिगर दिला आपल्याला. आता 4 फिगरचा रेसिप्रोकल बघताना बघू शकता तिथे 3.0 बघावं लागेल. सुरुवातीला तिथे पॉइंट्स मध्ये व्हॅल्यू आहे, सुरुवातीला बघावं लागेल आपल्याला 3.0 चा बघावं लागेल आपल्याला 8 मध्ये आणि मेन डिफरन्स 9 मध्ये. सो 3.0 ची व्हॅल्यू बघू शकता 8 मध्ये, 3.0 ची 8 मध्ये व्हॅल्यू असेल 3247 इतकी व्हॅल्यू असेल आपली 8 मध्ये. बघा शकता 3.0 ची व्हॅल्यू बघावं लागेल 8 मध्ये, 3.0 ची व्हॅल्यू 8 मध्ये असेल 3247 आणि मेन डिफरन्स बघावं लागेल आपल्याला 9 मध्ये. मेन डिफरन्स 9 मध्ये दॅट इज असेल आपला 10. बघा रेसिप्रोकल ऑफ 4 फिगर नंबर्स मध्ये या, त्यामध्ये तुम्हाला 3.0 दिसेल व्हर्टिकल लाईन मध्ये, हॉरिझॉन्टली 8 पर्यंत जा आणि मेन डिफरन्स बघा 9 मध्ये. आणि इन केस ऑफ रेसिप्रोकल जो आपला मेन डिफरन्स असेल त्याला करा सबट्रॅक्ट. तर बघू शकता 3247 - 10 दॅट इज 3237. नंतर आपला आन्सर येईल 0.3237. सो आपला आन्सर असेल 0.3237 इंटू 10⁻22. बघून घ्या 3237 इंटू 10⁻22. जेव्हा रेसिप्रोकलचा आन्सर लिहा ते लिहायचं 0 पॉईंट मध्ये. रेसिप्रोकल जेव्हा फाइंड कराल आन्सर लिहायचं 0 पॉईंट मध्ये. त्यानंतर जर पॉईंट शिफ्ट केला एकनी तर इन 3.327 बघू शकता 3.237 10⁻21. पॉईंट शिफ्ट केला आपण 1 ने आणि असतील नंबर ऑफ ऍटम्स इन 0.5 ग्राम ऑफ नायोबियम. 0.5 ग्राम ऑफ नायोबियम मध्ये असेल नंबर ऑफ ऍटम्स दॅट इज 3.237 10⁻21. सो याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. यानंतर फाइंड करू आपण नंबर ऑफ युनिट सेल्स. बघून घ्या याचा घेऊ शकता तुम्ही स्क्रीनशॉट. सो बघून घ्या. सो आपण फाइंड केले नंबर ऑफ ऍटम्स आणि यानंतर आपल्याला फाइंड करायचा नंबर ऑफ युनिट सेल्स इन 0.5 ग्राम ऑफ नायोबियम. सो नंबर ऑफ युनिट सेल्स फाइंड करू शकतो आपण. सिंपल जर बघितलं नंबर ऑफ युनिट सेल्स इन 0.5 ग्राम ऑफ नायोबियम तर सिंपली नंबर ऑफ युनिट सेल्स इन 0.5 ग्राम ऑफ नायोबियम. तर बघू शकता नायोबियम. सो नायोबियमच्या 0.5 ग्राम मध्ये फाइंड करायचे आपल्याला नंबर ऑफ युनिट सेल्स. नंबर ऑफ युनिट सेल्स जे असतील आता बघू शकता बॉडी सेंटर स्ट्रक्चर गिवन आहे. बॉडी सेंटर स्ट्रक्चर जर गिवन असेल आणि आपल्याला नंबर ऑफ ऍटम्स फाइंड केलेले आहे तर नंबर ऑफ युनिट सेल्स सिंपली असतील 3.237. बघू शकता नंबर ऑफ ऍटम्स 10⁻21 डिवाइडेड बाय करून टाकायचं 2. जर तुम्हाला सिंपल वेनी करायचं असेल नंबर ऑफ युनिट सेल्स इन 0.5 ग्राम ऑफ नायोबियम तर बघू शकता जे नंबर ऑफ ऍटम्स असतील त्याला डिवाइड करायचं 2 नी तुम्हाला मिळतील नंबर ऑफ युनिट सेल्स. हा असेल एक सिंपल वे जेव्हा आपण फाइंड केलाय नंबर ऑफ ऍटम्स. नंबर ऑफ ऍटम्स वरून नंबर ऑफ युनिट सेल्स सिंपली डिवाइडेड बाय 2 करून फाइंड करू शकता. और तुम्ही फॉर्म्युला सुद्धा यूज करू शकता. बट सुरुवातीला बघून घेऊ आपण 2 ने डिवाइड करून आन्सर किती येईल तर 2 ने डिवाइड केल्यानंतर आन्सर येईल 1.618. बघू शकता 1.618 10⁻21. जर 2 ने तुम्ही डिवाइड केलेला
2 ने डिवाइड करू शकता, 2 1 जा 2 बघू शकता, 2 1 जा 2, रिमेनिंग 1 असेल 2, 2 6 जा 12, त्यानंतर पुन्हा 2 1 जा 2, त्यानंतर 2 8 जा 16, 1.618 10^21 इतके असतील नंबर ऑफ युनिट सेल्स. तर बघू शकता जर बीसीसी स्ट्रक्चर असेल, सिंपली आपल्याला लक्षात ठेवायचं बीसीसी स्ट्रक्चर जर असेल, नंबर ऑफ ॲटम्स वरून नंबर ऑफ युनिट सेल्स डायरेक्टली फाइंड करू शकतो आणि करू शकतो डिवाइडेड बाय 2. जर तुम्हाला सिंपल वे केला आहे तुम्ही, जर तुम्हाला हा वे लक्षात नाही आला तर सिंपली तुम्ही फॉर्म्युला सुद्धा यूज करू शकता. नंबर ऑफ युनिट सेल्स साठी नंबर ऑफ युनिट सेल्स इन 0.5 ग्राम ऑफ नायोबियम, 0.5 ग्राम ऑफ नायोबियम. तर बघू शकता सिंपल असं जर करता नाही आलं तर डायरेक्ट जर तुम्हाला फॉर्म्युला लक्षात असेल x अपॉन रो ए क्यूब, फॉर्म्युला यूज करायचा तुम्हाला x अपॉन रो ए क्यूब. आता x ची व्हॅल्यू बघू शकतो आपण, x ची व्हॅल्यू पुट केली 0.5, त्यानंतर डेन्सिटीची व्हॅल्यू फाइंड केली दॅट इज 8.55. बघून घ्या डेन्सिटीची व्हॅल्यू असेल 8.55, बघा डेन्सिटीची व्हॅल्यू आहे 8.55, x ची व्हॅल्यू आहे दॅट इज 0.5, त्यानंतर बघू शकता 330.6 10^-10 ही व्हॅल्यू असेल आपलं एज लेंथची आणि याचा करावा लागेल आपल्याला क्यूब 10^-10 आणि याचा करायचा आपल्याला क्यूब. तर बघू शकता व्हॅल्यूज पुट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला लॉग ऑफ 8.55 घ्यावा लागेल, लॉग ऑफ 330.6 आणि त्याचा करावा लागेल क्यूब. तर लॉग ऑफ 8.55 बघा, त्यानंतर बघा लॉग ऑफ 8.55 तुम्ही आधीपासून लिहिलेलं असेल, सेम व्हॅल्यू इथे लिहा. लॉग ऑफ 330.6 व्हॅल्यू तुम्ही लिहिलेली असेल आणि या व्हॅल्यूला मल्टिप्लाय करावं लागेल पुन्हा 3 ने. बघू शकता पॉवर मध्ये 3 आहे तर 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तुम्ही व्हॅल्यू फाइंड केलेली असेल, पुन्हा व्हॅल्यूज लिहा आणि व्हॅल्यूज लिहिल्यानंतर तुम्ही बघू शकता व्हॅल्यूज जशा वर व्हॅल्यूज असतील सिंपली तशाच व्हॅल्यू लिहायची आपल्याला. पुन्हा आपण बघून घेऊ 8.55 दॅट इज आपल्याला बघावं लागेल 85चा 5 मध्ये, 85चा 5 मध्ये बघू शकता, 85चा 5 मध्ये दॅट इज बघू शकता 85चा 5 मध्ये 9320, 85चा 5 मध्ये 9320 दॅट इज 8.55 दॅट इज 85चा 5 मध्ये. त्यानंतर बघू शकता 330.6 आहे, 33चा बघावं लागेल 0 मध्ये 6 मध्ये मेन डिफरन्स, 33चा बघू शकता 0 मध्ये 6 मध्ये मेन डिफरन्स, 33चा 0 मध्ये 6 मध्ये मेन डिफरन्स दॅट इज 2.5193 आणि याला मल्टिप्लाय करावं लागेल 3 ने. तर बघून घ्या 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 3 3 जा 9, त्यानंतर 27 दॅट इज कॅरी थ्रू 3 2 3 1 जा 3 15 7.5579 आणि यामध्ये ऍड करू शकतो आपण 8.55 चा लॉग दॅट इज 930. सो ऍडिशन करा 9 7 + 2 9 5 + 3 8 4899. सो आन्सर असेल आपला 8.4899. त्यानंतर हा लॉग आल्यानंतर बघू शकता यामधून आपल्याला 0.5 ची व्हॅल्यू सबट्रॅक्ट करावं लागेल. बघून घ्या आता 0.5 ला आपल्याला करावं लागेल सबट्रॅक्ट. तर बघू शकता या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं, आपण केली ऍडिशन, त्यानंतर 0.5 सोबत दोघांचा आहे डिव्हिजन, 0.5 सोबत याचा आहे डिव्हिजन असेल तर लॉगचा करावं लागेल सबट्रॅक्शन. सो बघू शकता लॉग ऑफ 0.5 बघावं लागेल. लॉग ऑफ 0.5 बघायचा असेल तर बघून घ्या 0 पॉईंट व्हॅल्यू आहे, 0 पॉईंट व्हॅल्यू असेल तर घ्यावं लागेल आपल्याला बार 1. बघा आता 0 पॉईंट जर व्हॅल्यू असेल तर ऑलवेज घ्यायचं बार 1. 0.5 आहे तर बघावं लागेल आपल्याला 5चा 0 मध्ये. बघू शकता 50 बघावं लागेल 0 मध्ये, 0.5 चा लॉग असेल 50चा 0 मध्ये दॅट इज 6990 आणि बार 1 6990 मधून बघू शकता बार 1 6990 मधून आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागेल 4899 करावं लागेल आपल्याला सबट्रॅक्ट. बघा या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं, याचं ऍडिशन करून लॉग आलेला आहे. 0.5 होता, 0.5 चा लॉग बघितला आपण. 0.5 चा लॉग बघायचा असेल तर बघून घ्या 1च डिजिट आहे, 1 डिजिट असेल तर घ्यावं लागेल 00 घेतल्यानंतर बघावं लागेल 50चा 0 मध्ये, 50चा 0 मध्ये होता 6990 आणि 0 पॉईंट आहे म्हणून घेतला आपण बार 1. आता सबट्रॅक्शन करा, 0 मधून 9 जाणार नाही, सो 10 मधून 9 दॅट इज 1. त्यानंतर याला करावं लागेल 8 मधून 9 जाणार नाही, याला केला आपण 18 मधून 9 दॅट इज 9. त्यानंतर याला करावं लागेल 8 मधून 8 दॅट इज 0. त्यानंतर बघू शकता 6 मधून 4 दॅट इज 2. त्यानंतर बार 1 -8, बार 1 इज -1 अँड -8 दॅट इज येईल -9. सो याला लिहू शकतो आपण बार 9. सो आपली व्हॅल्यू आलेली आहे बार 9.2091. सो आता बघावं लागेल आपल्याला अँटीलॉग. अँटीलॉग बघताना बघू शकता तुम्ही अँटीलॉग बघावं लागेल.
सो 20 चा बघावं लागेल आपल्याला 9 मध्ये. 20 चा बघायचा आहे 9 मध्ये. 209 मध्ये बघितलं आपण 209 मध्ये आणि मीन डिफरन्स 1 मध्ये. सो 20 चा 9 मध्ये बघू शकता 209 मध्ये असेल 1618 आणि मीन डिफरन्स बघावं लागेल आपल्याला 1 मध्ये. सो मीन डिफरन्स असेल 0. सो आन्सर आलेला आपला 1618. आन्सर आलेला आहे 1618. पॉइंट द्यावा लागेल फर्स्ट डिजिट नंतर, त्यानंतर येईल 10⁻⁻⁹. सो आन्सर बघू शकता तुम्ही 1.6118 आन्सर आलेला आहे 10⁻⁹ बघू शकता बार 9 आहे तर आन्सर येईल 10⁻⁹. आता बघून घ्या 1.6118 10⁻⁹ इतका आन्सर आलेला आहे. 1.6118 10⁻⁹ इतका आन्सर आलेला आहे. त्यानंतर बघू शकता या दोघांचं जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन केलं त्यासोबत बाकी होता 10⁻⁻10. आता बघू शकता 10⁻⁻10 बाकी होता, -10 चा क्यूब आहे, हे होऊन जाईल 10⁻⁻30. बघू शकता 10⁻⁻10 आहे, त्याचा क्यूब असेल तर होऊन जाईल -30. पॉवरची होईल मल्टिप्लिकेशन. आता वर गेल्यानंतर बघू शकता 1.618 10⁻⁻9 10⁻30. सो 10⁻30 असेल मायनस असेल डिव्हिजन मध्ये, त्याला न्यूमरेटर मध्ये शिफ्ट केलं, दॅट इज डिनॉमिनेटर मध्ये असेल -30, न्यूमरेटर मध्ये शिफ्ट केल्यानंतर +30. सो बघू शकता 1.618 -9 +30 दॅट इज 10⁻21. सो नंबर ऑफ युनिट सेल्स बघू शकता तुम्ही, नंबर ऑफ युनिट सेल्स आलेले आपल्या 1.618 10⁻21. सो जर फॉर्म्युला यूज केला आपण, फॉर्म्युला यूज करून लॉगॅरिथमिक कॅल्क्युलेशन्स केले जे तुम्हाला खूप जास्त हार्ड जाईल नंतर, त्यानंतर सुद्धा आपला आन्सर आलेला आहे नंबर ऑफ युनिट सेल्स 1.618 10⁻21. 1.618 10⁻21 आणि डायरेक्टली जर 2 ने डिवाइड केलं तरी आन्सर आलेला आहे 1.618 10⁻21. जो वे तुम्हाला इझी वाटेल त्या वेनी तुम्ही जाऊ शकता, पण सुरुवातीला तुम्हाला माहित पाहिजे नंबर ऑफ ॲटम्स जर तुम्हाला हा वे यूज करायचा असेल. जर डायरेक्टली नंबर ऑफ युनिट सेल्स विचारले असेल, नंबर ऑफ ॲटम्स माहित नसतील तर आपल्याला फॉर्म्युलाच यूज करावा लागेल. बट नंबर ऑफ ॲटम्स माहित आहे, नंबर ऑफ युनिट सेल्स विचारले, डायरेक्टली तुम्ही डिवाइड करू शकता. तर बघून घ्या. आणि डिवाइड तुम्ही 2 न कराल इन केस ऑफ बीसीसी स्ट्रक्चर. जेव्हा बीसीसी स्ट्रक्चर असेल तेव्हाच तुम्हाला 2 ने डिवाइड करावं लागेल. बघू शकता बीसीसी स्ट्रक्चर मध्ये डिवाइड करू शकता तुम्ही 2 ने. सो जो तुम्हाला वे वाटेल तो तुम्ही यूज करू शकता फॉर फाइंडिंग द आन्सर्स. बघू शकता